मग आता आपल्याला पुढची आणि मागची संख्या ओळखण्यासाठी आपण काय करायलो, रिंगामध्ये अंक लिहिलेले आहेत, उड्या मारायलो. तर चला पुढे पुढे. हां, आता थांबला. तर तुमचे अंक बदलले का आता? शाबास. हां, चल पांडुरंग तू सांग बरं, तू कोणत्या रिंगात आहेस? का अंक 8. तुझ्या पुढची संख्या, मागची संख्या 7. हां गणेश, तुझ्या पुढची संख्या? हां 10. आणि तुझ्या मागची संख्या? तू कोणत्या रिंगात आहेस? हां पलीकडून आलेला आहे बघ, तुझा रिंग मोडलाय ना ते पलीकडून. कोणत्या रिंग? 9. हां भीमाशंकर, तू कोणत्या रिंगात आहेस? मॅ 3. तुझ्या पुढचा रिंग? तुझ्या मागचा? शाबास. आलं. तू कोणत्या रिंगात आहेस? कोणत्या रिंगात आहेस तू? तू कोणत्या रिंगात आहेस? कोणत्या आहे तुझ्या रिंगाचा अंक? कोणता आहे? 5. कळलं? मग अशा प्रकारचं तुम्ही काय केलं, पुढची आणि मागची संख्या ओळखली. आता चला मागे मागे उडी मारा, मागे उडी मारा. हां चल ज्ञानेश्वर, उडी मार. चला पुढे, मागे. हां आता समजलं का? मग आपल्या मागची आणि पुढची संख्या कळते. मग आता पांडुरंग, तू कोणत्या अंकात आलास आता? 7. मग तुझ्या 7च्या मागची संख्या कोणती आहे? 6. आणि इकडची? आता समजलं? हां शाबाश. अशा प्रकारचं आता खेळा. मग खेळताल? हां चला पुढे मागे असं करायचं आणि आपल्या मागची आणि पुढची संख्या ओळखायची. चला खेळा मग, चला.